नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आक्रमक झाले असून ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केलाय. हल्ला केलेला नाहीये. रस्ता बंद करताय तुम्ही. आम्ही निषेध मांडतोय. हा आमच्या साहेबावर झालेल्या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्राच्या बहुजन नेत्यावर टार्गेट केले जात आहे. महाराष्ट्राच्या बहुजन नेत्यावर टार्गेट केले जात आहे. आम्हाला आमच्या साहेबावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आहे. मुंबई सेंट्रल आगारात एसटी चालक वाहकांची गैरसोय होताना दिसते. तर एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रलच्या विश्रांतीगृहाचे काम सुरू आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या वर्षभरापासून योग्य पर्यायी व्यवस्था न करता एका हॉलमध्ये राज्यभरातून ये जा करणाऱ्या एसटी चालक व वाहकांना विश्रांतीची सोय करण्यात आली आहे. एकाच हॉलमध्ये राज्यभरातून रोज ये जा करणारे वाहन चालक राहत असल्यानं मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय. यामध्ये पाण्यापासून ते झोपण्याच्या व्यवस्थेपर्यंत शौचालयाच्या व्यवस्थेची गैरसोय होत आहे. यामुळे अनेक चालक वाहकांना साथीचे रोग देखील होत आहेत. त्यात आता महिनाभरात गणपतीनिमित्त मोठ्या प्रमाणात एसटी चालक वाहक मुंबईत येणार, त्यांनाही गैरसोयीला सामोरं जावं लागणार. याशिवाय अनेक समस्यांना एसटी कर्मचाऱ्यांना तोंड द्यावं लागतंय. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला 1500 फुकट का देत आहे असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय. तर आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात पोलीस आयुक्तालयाने आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये ठेवीदार आणि इम्तियाज जलील यांचं शिष्टमंडळ आमच्याकडे आलं होतं. त्यांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेतले आहेत. पोलिसांनी जी कारवाई केली त्याबाबत त्यांचे समाधान आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याबाबत ज्या अडचणी आहेत त्याबाबत चर्चा झाली. लवकरच याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाईल. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितलेली होती. त्यांच्या मागणीसाठी आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांची वेळ निवेदन देण्यासाठी देणार आहोत असंही ते यावेळी म्हणाले. आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात जे काही आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस EOWमध्ये आर्थिक गुन्हे शाखा याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते. त्याच्यामध्ये ठेवीदार आणि त्याचबरोबर ती माजी खासदार श्री इम्तियाज जलीलजी यांचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे कार्यालयामध्ये भेटण्याकरता आलेलं होतं. त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, त्यांचे काही प्रश्न होते, त्याच्याबद्दल सविस्तर त्यांची चर्चा झाली. त्यांचे जे काही भावना होत्या त्यांनी सविस्तरप्रमाणे या आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केलेली त्याच्याबद्दल त्यांचं समाधान आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याबाबत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आणि जे काही मिळालेले नाहीत त्याबद्दलचे प्रश्न होते त्याच्याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली. या बाबतीमध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या दिवसामध्ये इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्यात येईल आणि एक संयुक्तिक बैठक त्यांच्याकडून आमच्याकडून आयोजित करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे, जेणेकरून या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या संदर्भात आणि पैसे परत मिळण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रशासकीय लेवलवरती कारवाई करणे गरजेचं आहे ते आमच्याकडून केलं जाईल. उद्या ते आंदोलन करणार होते, म्हणजे प्रत्यक्षरित्या ताफा अडवणार होते असं नाही. त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही मिळवून देणार आहोत. पोलिसांना एक निवेदन केलं होतं की आदर्शचे जे ठेवीदार आहे त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावी आणि आतापर्यंत आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाही आहे. पोलीस कमिशनर साहेबांनी आणि सगळे DCPs जे आहे, आमची लढाई पोलिसांच्या विरोधात नाही आहे. पण हेच मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी सप्टेंबर 2023मध्ये जेव्हा या शहरामध्ये आपल्या कॅबिनेटची मीटिंग होती, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये त्यांनी बोलले होते की हे पैसे
आम्ही मानकापेची सगळे प्रॉपर्टीज आम्ही आमच्याकडे ठेवून हे लोकांना पैसे देणार आहे. आता 10 महिने झालेले आहे, ते आठवण करून देण्यासाठी उद्या आम्ही मुख्यमंत्र्याचं जंगी स्वागत करणार आहे आणि त्यांचं भाषण जे होता, त्यांचा जो स्टेटमेंट होता ते त्यांना दाखवणार आहे. आता काय झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब लाडली बहीण योजनासाठी येत आहे. त्याच्यावर किती पैसे खर्च होणार आहे दरवर्षी महाराष्ट्र सरकारचा 46,000 कोटी रुपये, 46,000 करोड रुपीज दरवर्षी त्याच्यावर खर्च होणार आहे. मग हे जे लाडली बहिणीला फुकटाचे तुम्ही 1,500 रुपये देत आहे, ते कशासाठी देत आहे? तुम्हाला काही लाडली वाढली नाही आहे. एक प्रकारचा तुम्ही भ्रष्टाचाराचे पैसे त्यांना देत आहे की हे 1,500 रुपये आपल्या खिशात ठेवा आणि 2 महिन्यानंतर जेव्हा निवडणूक येणार आहे त्याचं मत आम्हाला द्या. हे स्कीम अशी आहे. मग ती लाडली बहिणाला फुकटाचे तुम्ही पैसे देत आहे, मग ही लाडली बहीण जे आहे त्यांचे कष्टाचे पैसे तुम्ही परत करणार नाही. ही तुमची लाडली बहीण नाही आहे का? मग उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की मुख्यमंत्री साहेबांनी वेळ नाही दिली तर त्यांचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये असू द्या. औरंगाबादपासून ते सिल्लोडला जेव्हा जातील तर रस्त्यामध्ये त्यांचं कुठे कुठे कशा प्रकारचं स्वागत करायचं आहे ते सगळं लाडली बहीण, लाडली भाऊ, लाडले ठेवीदार जे आहे त्यांचं करणार आहे. आता सरकारवर आहे, प्रशासनावर आहे, पोलीसवर आहे, मुख्यमंत्र्यांवर आहे. हे वेळ येऊ द्यायचं नाही. तर तुम्ही आम्हाला काही ठोस फक्त हो आम्ही घेणार देणार पैसे तसा नाही, काहीतरी ठोस आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांनी की या दिवसापर्यंत आम्ही तुमचे पैसे परत करणार आहे. थँक्यू.